आधी मुंबईतून उमेदवार मिळत नसलेल्या काँग्रेसमध्ये आता उमेदवार दिल्यानंतर नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नेते नसीम खान हे नाराज झाल्याचं समोर आलेलं आहे। वर्षा गायकवाडांना उमेदवारी, नसीम खान यांची उघड नाराजी। काँग्रेसमध्ये नाराजीचं सत्र सुरूच, एमआयएमचा ऑफर देत टोला। काही लोक खालच्या पातळीवर पक्षा चुकीचा निर्णय करण्यामध्ये नेत्यांना प्रेरित करत असतात, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात। नसीम भाई जे आहेत ते माझे मोठे बंधू आहेत, त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन केलेलं। भाजपनं उत्तर मध्य मुंबईतून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली असताना इकडे काँग्रेसमधलं नाराजी सत्र काही थांबत नाहीये। आधी सांगली आणि मग भिवंडीत मित्रपक्षांवर नाराज असलेल्या काँग्रेसमध्ये आता अंतर्गत वाद उघड होत आहेत। मुंबईतील उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली। आधीच उशीर झाल्यानं त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस जोमानं कामाला लागेल अशी अपेक्षा होती, पण प्रचाराला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देत नाराजीचं अस्त्र चालवलंय। गेल्या 2 दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईचे विविध संघटन असो, उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्याक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील, त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे। माझ्याशी लोक प्रश्न विचारतायत की अशी काय मजबुरी आहे काँग्रेस पक्षाची, तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात। आता नसीम खान यांनी टीकेची संधी दिल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना ही संधी कशी दवडणार? अपेक्षेप्रमाणे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं नसीम खान यांच्यावरून काँग्रेसवर हल्ला चढवलाय। एमआयएमने त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं। अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील, परंतु काय निर्णय घ्यायचा हा नसीम खानने ठरवायचा आहे। ज्यांनी तुम्हाला छळलंय, ज्यांनी तुमचा अपमान केलाय, त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्याबरोबर राहायचं हा नसीम खानचा निर्णय असेल। नसीम खान यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानं उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांची चांगलीच कोंडी झाली। त्यांनी थेट नसीम खान यांची भेट घेत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि नसीम खान यांच्या सहकार्याची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली। त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे। नसीम भाई जे आहेत ते माझे मोठे बंधू आहेत आणि नसीम भाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत। तिकडे एमआयएमनं मात्र थेटपणे नसीम खान यांना घेरत त्यांना उमेदवारीची ऑफर देऊन टाकली। त्याला नसीम खान यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत हा प्रस्ताव फेटाळून लावला। तुम्हाला संधी आहे, तुमच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे, आता एमआयएम पक्षाकडून तुम्ही तिकीट घ्या, मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे। मुंबईच्या ज्या सीटवर तुम्हाला निवडणूक लढवायचं आहे, माझे कॅन्डिडेट तिथे फिक्स झाल्यानंतरही मी ते तिकीट कॅन्सल करतो, तुम्हाला देतो। चला हिम्मत दाखवा, निवडणूक लढा। कुणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही। सध्या आहेतच काँग्रेस पक्षामध्ये, राहुल गांधीजी आमचे नेते आहेत, सोनिया गांधीजी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आमच्या रक्तामध्ये आहे, त्याच्याशिवाय काय नाहीये। एकंदरीतच उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं असतानाच काँग्रेसमधली नाराजी धोक्याची ठरू शकते। त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर तरी नसीम खान यांची नाराजी दूर होते का काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फायदा भाजप उठवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।